शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। या महिन्यामध्ये 10 तारीख आणि 17 एप्रिलला आणि पुढच्या महिन्यात पुन्हा 2 अशा 6 शिबिरांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण महसुली मंडळामध्ये महसूल खात्याने केला आहे। आणि या अभियानाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी जे अत्यंत महत्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता शिबिराचे आयोजन आहे। आणि ही टीम जी आहे या टीमच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा जो लाभार्थी आहे योजनांचा त्या प्रत्येक लाभार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानातून आम्ही प्रत्येक घरी पोहोचण्याचा विचार महसूल खातं करताय आणि अशी योजना आम्ही तयार केली आहे। त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला फार मोठा फायदा या शिबिराच्या माध्यमातून होतो आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना मांडलेली आहे। त्या संकल्पनेला पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय। आज या ठिकाणी आळगावमध्ये या शिबिराचं आयोजन झालं आणि या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा एक शेतकऱ्यांना शेतमजुरांना जनतेला एक 15 योजनांचा लाभ या शिबिरामध्ये मिळणार आहे। अपघात झाला आहे, आपण माहिती मिळाली असेल या ठिकाणी 9 जणांचा 6 मुलं आहेत त्या ठिकाणी आणि 3 वयस्क म्हणजे 3 अजून पुरुष आहेत, महिला आहेत। मला असं वाटतं फारच दुःखदायक हा अपघात आहे। आमचे गिरीश भाऊ त्या ठिकाणी जाऊन आले आहेत। त्या ठिकाणी त्यांना परत जीव परत आणता येत नाही, पण हा अपघात ज्या विहिरीमध्ये झाला ती विहीर कायमस्वरूपी बंद करणे, असा अपघात होणार नाही याची काळजी घेणे आणि त्याच्या परिवाराला सरकारकडून मदत देणे, म्हणजे जे काही समाज म्हणून शक्य असेल साऱ्या गोष्टी करणे या ठिकाणी आम्ही हे सर्व करणार आहोत। पण अपघात मात्र फार दुर्दैवी आहे। त्या विहिरीचा आता कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। आपल्या विरोधात काही आरोप होत आहेत, सोशल मीडियावर देखील व्हिडिओ व्हायरल होत आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या नाशिकमध्ये आहेत आणि ते माध्यमांशी सध्या संवाद साधतायत। वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते भाष्य करतायत। अभियानाच्या अंमलबजावणीसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवाय नाशिकमधला दिंडोरीत जो रात्री उशिरा झालेला अपघात होता हा अत्यंत दुर्दैवी असल्याचं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।